Good afternoon, all of you. Good afternoon. Good afternoon, ma'am. Okay, in our previous lecture, we will discuss about the various drug interaction like analgesic drug interaction, then diuretic drug interaction. Okay. Yes or no? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. In the analgesic drug interaction, we will discuss about the 7 drugs. Okay. 3 drugs are remaining. In that, 3 drugs are phenylbutazone, PABA, and sulfenpyrazone. Okay, these 3 drugs are remaining. Okay, firstly we will see these 3 drugs, then we will continue the next drug interaction drug. Okay, that first analgesic drug is analgesic drug with interacting drug are phenylbutazone. Okay, phenylbutazone विथ तुम्ही अनाल्जेसिक ड्रग सोबत कोणती ड्रग इंटरॅक्शन होते का आपण बघणार आहोत. जर एखाद्या पेशंटला तुम्ही काय केलं, अनाल्जेसिक ड्रग पण तुम्ही त्या पेशंटला देता. ओके, अनाल्जेसिक ड्रग दिल्यानंतर तुम्ही त्या पेशंटला जर फिनिलबिटाझोन पण ड्रग देत असाल तर फिनिलबिटाझोन काय करतो, जो काही इरिकोसिरिक ऍक्शन असेल, इफेक्ट असेल ऍस्पिरिनचा, तो काय करणार आहे, तो इनिबिट करतो. म्हणजे ऍस्पिरिनची ऍक्शनच तो होऊ देत नाही. ऍस्पिरिन काय करतो, युरिक ऍसिडचं सिक्रिशन करतो. मग जो काही त्याचा युरिक ऍसिडचा इफेक्ट आहे तो इनिबिट करतो. आणि ऍस्पिरिन ऑल्सो कॉम्पीट विथ फिनिलबिटाझोन फॉर अ प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग. फिनिलबिटाझोन त्याचा इफेक्ट तर तो इनिबिट करतच असतो, तरी पण ऍस्पिरिन काय करतो, त्या फिनिलबिटाझोन सोबत कॉम्पिटिशन करतो फॉर अ प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग. सो जर फिजिशियन ते सबस्क्राईब करत असतील किंवा जर ते प्रिस्क्राईब करत असतील सॉरी पेशंटला, तर तुम्ही फिजिशियन शुड बी अवेअर ऑफ दिस इंटरॅक्शन व्हाईल ट्रीटिंग द पेशंट ऑफ गाउटी अर्थरायटिस. ओके, त्यांच्यामध्ये जर ते प्रिस्क्राईब करत असतील तर त्याच्याबद्दल ते अवेअर असले पाहिजे. देन आपण पाबा बघणार आहोत. पाबा मीन्स, एनीवन टेल मी द पाबा मीन्स, व्हॉट यू मीन बाय द पाबा? Para amino benzoic acid. अमायनो बेंझोइक ऍसिड. ओके, पॅरा अमायनो बेंझोइक ऍसिड. सो पाबा विथ जर तुम्ही अनाल्जेसिक ड्रग दिले तर तुम्हाला काय इफेक्ट दिसून येईल? वेट फॉर तुम्ही. मॅडम लिंक आली पण लिंक ओपनच होईना. हे काय आहे? तिने लिंक अटेंडन्स दिली तर चालते का? All of you. Yes, ma'am. Okay, sorry for this disturbance. Now let's start the phenylbutazone. Okay, PABA. PABA blocks the formation of a salicylic acid from the salicylic acid, causing the increase the blood salicylate level. PABA काय करतो, जे काही सॅलिसायलुरिक ऍसिड फॉर्म होतं, फॉर्म सॅलिसायलिक ऍसिड, ते ब्लॉक करतो त्याचं फॉर्मेशन. मग ते ब्लॉक झाल्यामुळे काय होणार आहे, जे ब्लड सॅलिसायलिटिक लेवल असणार आहे ती इन्क्रीज होणार आहे. त्यामुळे तुम्हाला ते सजेशन सिग्निफिकन्स सांगितलंय की ब्लड सॅलिसायलिक लेवल इन्क्रीज बाय PABA. Then sulfenpyrazone. Sulfenpyrazone with analgesic drug जर प्रिस्क्राईब केले तर काय होणार आहे, aspirin inhibit the uricosuric action of a sulfenpyrazone. Same as the above, phenylbutazone जर दिला तर ते काय करतो, इनिबिट करतो aspirinची uricosuric action. ओके, सर तुम्हाला काय सांगितलंय की aspirin inhibit the uricosuric action of a sulfenylpyrazone.
aspirin and sulfonylurea should not be combined with treating gout. सेम एज तुम्हाला सांगितलं की जर तुम्हाला हे कॉम्बिनेशन तुम्ही जर गाऊटच्या पेशंट मध्ये तुम्हाला शुड नॉट बी कंबाइंड सांगितलंय की प्रिस्क्राईब करायचं नाही. ऍट अ टाइम हे दोन्ही ड्रग तुम्ही त्या पेशंटला प्रिस्क्राईब करायचे नाहीत. देन नेक्स्ट आपण सल्फोनामाइड बघणार आहोत. सल्फोनामाइड मध्ये तुम्हाला सांगितलंय द इफेक्ट ऑफ सल्फोनामाइड मे बी इन्हान्स्ड बाय द डिस्प्लेसमेंट फ्रॉम प्रोटीन बाइंडिंग बाय ऍस्पिरिन. मग याच्यामध्ये जर तुम्ही सल्फोनामाइड आणि अनाल्जेसिक ड्रग किंवा ऍस्पिरिन जर दिला तर ते काय करतो, ऍस्पिरिन त्या सल्फोनामाइडला काय करतो, डिस्प्लेसमेंट फ्रॉम द प्रोटीन बाइंडिंग म्हणजे जिथं ड्रग बाइंड होतात त्याच्यापासून त्याला काय करणार आहे ते बाजूला काढणार आहेत. सो सल्फोनामाइड मे बी इन्हान्स्ड, त्याचा इफेक्ट काय होणार आहे, इन्हान्स होणार आहे. सो नो क्लिनिकल प्रॉब्लेम बट इट मे बी increase the potency and decrease the duration of action and sulfonamide. तर तुम्हाला सांगितलं की ह्याच्यामध्ये काही क्लिनिकल प्रॉब्लेम नसणार आहे, क्लिनिकल प्रॉब्लेम नसणार आहे, बट ह्याच्यामध्ये पोटेन्सी काय होणार आहे, ड्रगची वाढणार आहे आणि ड्युरेशन ऑफ ऍक्शन काय होणार आहे, ड्रगची कमी होणार आहे. आता आयुडी ड्रग मीन्स IUD stands for, anyone tell me the IUD stands for? Intrauterine devices. Okay, the inflammatory activity of IUD may be inhibited by the aspirin if used chronically. So human using IUD should use another form of a contraception. Chronic use of aspirin increase the IUD failure rate. जे काही इन्फ्लामेटरी ऍक्टिव्हिटी असते, इन्फ्लामेटरी ऍक्टिव्हिटी ऑफ आयुडी ते काय होते, इनिबिट होते बाय बिकॉज ऑफ ऍस्पिरिन. जर तुम्ही घेतली ऍट अ टाइम दोन्ही घेतले तर ते इनिबिट करतात ऍक्टिव्हिटी. सो ह्युमन युझिंग द आयुडी शुड बी अनदर फॉर्म ऑफ कॉन्ट्रासेप्शन मध्ये घ्या किंवा क्रोनिक यूज ऑफ ऍस्पिरिन काय करतो, इन्क्रीज करतो, आयुडी फेल्युअर रेट त्याचा वाढवतो. सो ऍस्पिरिन आणि आयुडी कधी कॉम्बिनेशन मध्ये घ्यायचे नाही. नेक्स्ट आपण व्हेरियस डायुरेटिक ड्रग्स पाहिले. इन दॅट आपण डायुरेटिक विथ अँटी डायबेटिक एजंट बघितलंय. ओके, डायुरेटिक काय करतात, इन्क्रीज द ब्लड शुगर लेवल इन डायबिटीज ड्यू टू एक्सेसिव्ह के लॉस ऑफ डायबिटिक. सो डायबिटिक पेशंट मॉनिटर करायचं की कोणते ड्रग देतात. देन डायुरेटिक प्लस अँटी हायपरटेन्सिव्ह आपण ड्रग लुकआउट केले. देन के प्लस लुझिंग डायुरेटिक, डायुरेटिक प्लस कॉर्टिकोस्टेरॉइड, डायुरेटिक प्लस क्विनिडिन अँड एम्फेटामाइन. ओके, व्हेरियस ड्रग्स आपण डायरेटिक्स मध्ये बघितले. डायरेटिक्स मधले आपले सगळे 9 ड्रग कव्हर झालेत. देन आपण कार्डिओव्हॅस्क्युलर ड्रग इंट्रॅक्शन बघणार आहोत. त्याच्यामध्ये बघा आपण अँटी अरिथमॅटिक ड्रग इंट्रॅक्शन बघणार आहोत. ओके, तर प्रोकेनामाइड कोणते ड्रग असणार आहेत, कॅटेगरी ऑफ द प्रोकेनामाइड. आपण कोणत्या ड्रगचे इंट्रॅक्शन बघतोय, कोणत्या ड्रगचं इंट्रॅक्शन बघतोय आपण, प्रोकेनामाइड, कॅटेगरी ऑफ द प्रोकेनामाइड ड्रग, अँटी अरिथमॅटिक ड्रग, राईट. Yes, ma'am. सो आणि सल्फोनामाइड ड्रग कॅटेगरी इज, फास्ट सांगा, कोणत्या कोणत्या ड्रग्स आपण बघणार आहोत इंट्रॅक्शन. सल्फोनामाइड अँटीबॅक्टेरियल अँटीबॅक्टेरियल आहे. ओके, आता आपण अँटी अरिथमॅटिक आणि अँटीबॅक्टेरियल हे 2 ड्रग पेशंटला देतोय तर काय होणार आहे इंट्रॅक्शन. द अँटीबॅक्टेरियल ऍक्शन आहे सल्फोनामाइड बिकॉज ऑफ दिस इज द अँटीबॅक्टेरियल ड्रग. अँटीबॅक्टेरियल ऍक्शन ऑफ सल्फोनामाइड इज antagonized by a PABA and compound derived from it, especially for procaine and related compound. Significance is this should not be given concomitantly. Wait for 2 minutes. Hello. Okay. Significance this should not be given concomitantly. ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की ती दोन्ही ड्रग तुम्ही ऍट अ टाइम घ्यायचे नाहीत. ओके, अँटीबॅक्टेरियल ऍक्शन काय करतो, सल्फोनामाइड इज अँटागोनाइज. अँटागोनाइज म्हणजे काय सांगितलेलं प्रिव्हियस लेक्चरला आपण डिस्कस केलं होतं की एखाद्या ड्रगची ऍक्शन अँटागोनाइज करतो म्हणजे काय करतो सांगा. स्टॉप करतो.
Stop the action. Stop cut action. इफेक्ट त्यांचा ऍक्शन काय करतो इनहिबिट करतो. म्हणजे सल्फोनामाइड काय करतो अँटीबॅक्टेरियल ऍक्शन ऑफ सल्फोनामाइडची काय ते जे अँटागोनाइज कोणाकडून होते बाय पाबा. द कंपाऊंड डिराइव्ड फ्रॉम इट इज अ स्पेशली प्रोकेन किंवा जे प्रोकेनामाइड तुम्ही देतात जो कंपाऊंड असतो तो डिराइव्ड फ्रॉम प्रोकेन अँड रिलेटेड जे कंपाऊंड असतात ते. सो दिस शुड नॉट बी गिव्हन कॉन्कोमिटंटली म्हणजे एकदम ऍट अ टाइम तुम्ही ते द्यायचे नाहीत. देन आपण अनदर ड्रग बघणार आहोत प्रोकेनामाइड अँड कोलिनर्जिक ड्रग. कोलिनर्जिक ड्रग कोणते कोणते येतात? Atropine, acetylcholine. ऍसिटाइलकोलिन. ओके. तर आपण प्रोकेनामाइड यांनी अँटी अरिथमेटिक ड्रग प्लस कोलिनर्जिक एजंट जर दिले पेशंटला तर प्रोकेनामाइड काय करतो अँटागोनाइज द इफेक्ट ऑफ कोलिनर्जिक ड्रग ऑन अ स्केलेटन मसल. So significance is avoid procainamide in a myasthenic patient आणि क्विनिडिन cannot be substituted. आता मायस्थेनिक पेशंट मध्ये तुम्हाला द्यायला सांगितलं नाही. मायस्थेनिक पेशंट म्हणजे कोणते पेशंट येतात असे पेशंट ज्यांच्यामध्ये मस्क्युलर विकनेस असेल ऍबनॉर्मल फटीक असतात. ह्या मायस्थेनिक पेशंट मध्ये ज्यांना मस्क्युलर मोस्टली पेन येतात अशामध्ये तुम्ही हे कॉम्बिनेशन द्यायचे नाहीत. कारण प्रोकॅनामाइड काय करतो अँटी अरिथमॅटिक इफेक्ट दाखवतो आणि कोलिनर्जिक एजंट कशासाठी आपण वापरतो आपण कोलिनर्जिक ड्रग. झाले आहेत ना कोलॉजीला तुम्हाला? एनीवन? कोलिनर्जिक ड्रग आपण एखाद्या पेशंटला का देतो? Am I audible to all of you? Mimic response. Yes, ma'am. मिमिक द रिस्पॉन्स. सो आपण कोलिनर्जिक ड्रग देतो आणि प्रोकॅनामाइड जर पेशंटला दिला तर प्रोकॅनामाइड काय करतो त्याचा इफेक्ट अँटागोनाइज करतो कोलिनर्जिक ड्रगचा ऑन अ स्केलेटन मसल मध्ये. एकतर मायस्थेनिक पेशंट मध्ये काय होतात सिम्पटम्स की त्यांना मस्क्युलर विकनेस असतं आणि स्केलेटन मसल मध्ये मस्क्युलर विकनेस असणार आहे अबनॉर्मल फटिक्स येणार आणि तुम्ही काय करताय ऑलरेडी त्या पेशंटला प्रोकॅनामाइड आणि कोलिनर्जिक ड्रग देतात आणि कोलिनर्जिक ड्रग इफेक्ट कुठे दाखवत असतात स्केलेटन मसल वरती दाखवतात. ओके. आणि त्यामुळे ज्या पेशंटला ऑलरेडी मस्क्युलर विकनेस असेल त्यांच्यामध्ये तुम्ही काय करणार नाही प्रोकॅनामाइड किंवा कोलिनर्जिक जे कॉम्बिनेशन देणार नाही. कारण कोलिनर्जिक ड्रगचा त्यांच्यावरती इफेक्टच होणार नाही. का नाही होणार? कारण प्रोकॅनामाइड त्या ड्रगचा इफेक्टच होऊ देणार नाही. त्याचा इफेक्टच तो अँटागोनाइज करतो. तर तुम्ही ते देऊन पण त्यांना काही फायदा होणार नाही. त्यामुळे ज्यांना मस्क्युलरचा प्रॉब्लेम असेल स्केलेटन मसल मध्ये जे असेल त्यांना जर तुम्ही हे कॉम्बिनेशन दिलं तर काही होणार नाही. सो अवॉइड द प्रोकॅनामाइड इन अ मायस्थेनिक पेशंट. क्विनिडिन cannot be substituted. एवढे 3 ड्रग कव्हर. देन नेक्स्ट आपण ड्रग बघणार आहोत प्रोकॅनामाइड आणि अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग. सो फर्स्टली टेल मी द रोल ऑफ द अँटी हायपरटेन्सिव्ह एजंट. काय करतात अँटी हायपरटेन्सिव्ह एजंट? एनीवन? Used in treatment of hypertension. ना हा हायपरटेन्सिव्ह मध्ये देतात म्हणजे काय करतात काय ते Decrease blood pressure. Decrease blood pressure. Increase blood pressure. इफेक्ट दाखवतात राईट. डिक्रीज करतात Yes, ब्लड ma'am. प्रेशर त्या पर्सनला हायपोटेन्स. आता मग मी काय करते त्या पेशंटला प्रोकॅनामाइड आणि अँटी हायपरटेन्सिव्ह एजंट दोन्ही देतात. जर ऍडेटिव्ह मग तो काय करतो की बिकॉज ऑफ प्रोकॅनामाइड तो ड्रगची एकतर अँटी हायपोटेन्सिव्ह एजंटचं काय इफेक्ट असणार आहे की तो हायपोटेन्सिव्ह म्हणजे तो प्रेशर पूर्ण कमी करणार आहे. एकतर सगळ्यांना माहिती आपलं ब्लड प्रेशर एकतर नॉर्मल पाहिजे कमी पण नको आणि जास्त पण नको. मग हा काय करतोय कॉम्बिनेशन दिल्यामुळे ऍडेटिव्ह इफेक्ट दाखवतात. ऍडेटिव्ह हायपोटेन्सिव्ह इफेक्ट मे अकर स्पेशली विथ IV और IM प्रोकॅनामाइड. जर तुम्ही IV रूटने किंवा इंट्रामस्क्युलर रूटने जर प्रोकॅनामाइड दिला विथ अ हायपरटेन्सिव्ह एजंट तर तो काय करतो की जो हायपरटेन्सिव्ह एजंटचा इफेक्ट आहे तो ऍडेटिव्ह इफेक्ट दाखवतो त्याचा इफेक्ट तो वाढवतो. सो पॉसिबली जर तुम्ही एखाद्या पेशंटला
खूप हायपर असेल आणि तुम्ही त्यांना जर अँटी हायपरटेन्सिव्ह जर एजंट देत असाल, म्हणजे तुम्हाला पटकन त्यांचं प्रेशर कमी करायचं तुम्ही देत असाल, तर तुम्ही काय करायचंय की तुम्ही तो इफेक्ट वॉच करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचा हायपोटेन्सिव्ह इफेक्ट काय येईल मिनिमम करता येईल. पॉसिबली ऍडेटिव्ह हायपोटेन्सिव्ह इफेक्ट शुड बी वॉच करायला पाहिजे. तुम्हाला असं नाही सांगितलं की तुम्ही हे प्रिस्क्राईबच करून जरी तुम्ही हे दिले तर तुम्हाला काय इफेक्ट होतं हे तुम्ही वॉच केलं पाहिजे. Then next quinidine and acetazolamide. This drug interaction we are already discussed in a diuretics. ओके, डायरेटिक प्लस क्विनिडिन. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलंय की जर ऍसिटाझोलामाइड आणि किंवा थायझाइड विथ डायरेटिक दिले तर ते काय करतात, युरिन अल्कलाइन करतात. बिकॉज ऑफ दिस जर युरिन अल्कलाइन झाली तर रिनल ट्युब्युलर ऍब्सॉर्प्शन इन्क्रीज होतं ऑफ जे क्विनिडिन असेल किंवा ऍसिटाझोलामाइडचे रिनल ट्युब्युलर ऍब्सॉर्प्शन इन्क्रीज होईल आणि इन्हान्सिंग देअर साइड इफेक्ट किंवा टॉक्सिसिटी. सो जर तुम्ही ते पेशंटला प्रिस्क्राईब करत असाल तर तुम्ही विथ केअरफुल युरिन अल्कलायझर तुम्ही ते प्रिस्क्राईब करा असं तुम्हाला सांगितलं आहे. देन लास्ट इज अ क्विनिडाइन सिमेटाइन. सिमेटिडाइनची कॅटेगरी कोणती आहे, H2 ब्लॉकर ड्रग आहे. एम आय राईट? सिमेटिडाइन इज H2 ब्लॉकर. ओके, सो क्विनिडिन आपण जो बघितला तो क्विनिडिनचा ड्रगची कॅटेगरी कोणती आहे? आता आपण बघतोय ते कोणत्या ड्रग्स इंटरॅक्शन आहे, अँटी अरिथमेटिक बघतोय आपण. प्रोकॅनामाइड, क्विनिडिन हे सगळे अँटी अरिथमेटिक ड्रग आहे आणि ह्या अँटी अरिथमेटिक ड्रगची आपण सल्फोनामाइड आणि कोलिनर्जिक सोबत सल्फोनामाइड ड्रग आणि अँटीबॅक्टेरियल सोबत बघितले ड्रग इंटरॅक्शन. अँटी अरिथमेटिक नेक्स्ट कोलिनर्जिक सोबत बघितले. देन अँटी हायपरटेन्सिव्ह सोबत कोणते ड्रग इंटरॅक्शन होते बघितलं. देन क्विनिडिन प्लस ऍसिटाझोलामाइड डायरेटिक सोबत कोणते ड्रग इंटरॅक्शन होतं बघितलं अँटी अरिथमेटिक ड्रगचं. देन अँटी अरिथमेटिक ड्रग विथ आपण H2 ब्लॉकर सोबत काय ड्रग इंटरॅक्शन बघणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं आहे की सिमेटिडिन इनहिबिट द हिपॅटिक मेटाबॉलिझम ऑफ द क्विनिडिन. आता फर्स्टली डू यू नो द हिपॅटिक मेटाबॉलिझम ऑफ द एनी ड्रग? व्हॉट यू मीन बाय द हिपॅटिक मेटाबॉलिझम? यस और नो? लिव्हर मेटाबॉलिझम. लिव्हर मेटाबॉलिझम. ओके, म्हणजे काय होणार आहे त्याच्यामध्ये? मोस्ट ऑफ द ड्रग काय होणार आहे, कुठे मेटाबॉलाइज होतात किंवा पास होतात, कुठून? लिव्हर मधून. मोस्ट ऑफ द ड्रग मस्ट बी पास थ्रू द लिव्हर और विच इज अ प्रायमरी साइट ऑफ द ड्रग मेटाबॉलिझम. म्हणजे त्या ड्रगची प्रायमरी साइट कोणती असते मेटाबॉलिझमची? लिव्हरची. सो जे सिमेटाइनचं हिपॅटिक मेटाबॉलिझम होतं ते कोण इनिबिट करतं? सिमेटिडिन काय करतो? क्विनिडिनचं हिपॅटिक मेटाबॉलिझम इनिबिट करतो. जर आपण ते दोन्ही ड्रग एकत्र दिले, मी पेशंटला क्विनिडिन पण ड्रग दिला आणि सिमेटिडिन पण ड्रग दिला, मग सिमेटिडिन काय करतो? जे काही क्विनिडिनचं हिपॅटिक मेटाबॉलिझम होईल त्याचं जे फर्स्ट साइट आहे मेटाबॉलिझमची लिव्हर मध्ये होते ती त्याची मेटाबॉलिझमच इनिबिट करेल, तर क्विनिडिनचा तुम्हाला काही इफेक्ट दिसून येणार नाही. सो सिमेटिडिन शुड बी यूज केअरफुली विथ अ पेशंट ऑन अ क्विनिडिन. त्यामुळे ज्या पेशंटला तुम्ही क्विनिडिन म्हणजे प्रिस्क्राईब करता त्यांच्यामध्ये तुम्ही सिमेटिडिन द्यायचा नाही, कारण दिला तर त्याचा ते हिपॅटिक मेटाबॉलिझमच इनिबिट करतो. सो तुम्ही ते ड्रग त्यांना प्रिस्क्राईब करायचे नाहीत. ओके, इथं आपण अँटी अरिथमेटिक ड्रगचे ड्रग इंटरॅक्शन बघितले. याच्यामध्ये कुणाला काही समजलं नाही? एनी क्युरीज?